कोपरगाव शहरात भगवान महावीर जयंती मोठ्या भक्तिभावानं आणि उत्साहात साजरी करण्यात आली। जैन समाजाच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। जैन मंदिर येथे सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळाली। पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर कापड बाजार येथून भगवान महावीरांच्या मूर्तीची चांदीच्या पालखीतून वाजत गाजत जय जयकार करत भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली, ज्यात महिला पुरुष लहान मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। या पालखीचे जैन समाज बांधवांनी ठिकठिकाणी पूजन केले। गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे, अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते अॅडव्होकेट संदीप वरपे यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी या कार्यक्रमाला भेट देऊन भगवान महावीरांना अभिवादन केलं। या मिरवणुकीचे ढोल पथक वाद्य मुख्य खास आकर्षण ठरले। यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आलं। मिरवणुकीची कलश मंगल कार्यालय येथे सांगता करत महावीर भगवान यांच्या मूर्तीचा विधिवत अभिषेक पूजा आरती संपन्न झाली। त्यानंतर माताजींनी आपल्या प्रवचनातून भगवान महावीरांचे अहिंसा, सत्य, अपरिग्रह आणि संयमाचे तत्वज्ञान उलगडून सांगितले। या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमाला सकल जैन समाज बंधू भगिनी, नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते। या जयंती सोहळ्यानिमित्तानं आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरातही नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घेत रक्तदान केलं। संतोष गंगवाल आणि अजित लोहाडे यांनी याविषयी अधिक सांगितले। जय जिनेंद्र। प्रथमतः भगवान महावीरांच्या जन्मोत्सव कल्याणाच्या तमाम भारतीयांना खूप खूप शुभेच्छा। आज भगवान महावीरांचा जन्म कल्याणक महोत्सव पूर्ण भारतभर खूप हर्षोल्लासित साजरा करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे आपल्या कोपरगाव शहरात सुद्धा भगवान महावीरांचा जन्मोत्सव खूप मोठ्या प्रमाणात सकाळपासून साजरा करण्यात येत आहे। आज सकाळी भगवंतांच्या प्रतिमा अभिषेक होऊन नंतर भगवानांची पालखी मिरवणूक या ठिकाणी निघण्यात आली। त्यानंतर भगवान महावीर युवा प्रतिष्ठानच्या वतीनं नेहमीप्रमाणे रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे। या रक्तदान शिबिराचं हे 25वे वर्ष होतं। आज जर महाराष्ट्रात बघितलं तर कडक उन्हाळा आहे आणि या उन्हाळ्यात रक्ताची प्रचंड असा तुटवडा या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि मागच शासनाने जो आदेश केला होता 2 महिन्यापूर्वी की रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावं, आज भगवान महावीरांच्या जन्म उत्सवानिमित्त या ठिकाणी भगवान महावीर युवा प्रतिष्ठानच्या वतीनं आणि गोकुळधाम गोरक्षा केंद्राच्या वतीनं या ठिकाणी रक्तदानाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद या रक्तदात्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। दुपारी आज मोटरसायकल रॅली, बाईक रॅली याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आमच्या नवीन जागेचं भूमिपूजन या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याचं आज भूमिपूजन होणार आहे। तर संध्याकाळी मंदिरामध्ये भगवंताच्या पाळण्याचा कार्यक्रम होऊन हा आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे। महावीर जन्मोत्सवानिमित्त अतिशय या कोपरगाव शहरात आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्यानिमित्त कोपरगाव शहरातून सकाळी प्रभात फेरी निघून भगवंताला इथे आणण्यात आलं, त्याचा अभिषेक झालेला आहे। त्याच्यानंतर महावीर युवा प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। ते जवळजवळ 50 ते 60 बाटल्या रक्तदान होईल अशी अपेक्षा आहे। त्यानंतर 3:30 वाजता मोटरसायकल रॅली निघणार आहे। त्याच्यानंतर जोशी नगरमध्ये जो प्लॉट म्युन्सिपाल्टीने समाजाला दिलेला आहे त्याचं भूमिपूजन होणार आहे। त्याच्यानंतर 7:30 वाजता महावीर भगवंताच्या पाळणा हा आयोजित केलेला आहे। भगवंताचा पाळणा पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर येथे आयोजित केलेला आहे। जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। संपूर्ण शहरात उत्साहाचं आणि श्रद्धेचं वातावरण या निमित्तानं पाहायला मिळालं। एसन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।